फलटण शहरातून इथं उपस्थित असणाऱ्या माझ्या भगिनी आणि माझे मित्रपरिवार, आज आपण इथं का आहोत त्याचं कारण फलटण नगरपालिकेचे होऊ घातलेली इलेक्शन। गेले 30 वर्ष फलटणची अवस्था आपण बघतात। फलटणच्या रस्त्यांची परिस्थिती, फलटणच्या ड्रेनेजची परिस्थिती आणि फलटणच्या पाण्याची परिस्थिती, फलटणमध्ये पाणी पुरवठ्याच्या 7 टाक्या आहेत। 7 टाक्या नवीन 7 टाक्या बांधल्या गेल्या 2011 साली 17 सालापासून आजपर्यंत त्या 7 टाक्यांमध्ये पाणी पडलेलं नाही आणि हे पाणी फलटण शहरातल्या प्रत्येक नळामध्ये पाणी वाहणं अपेक्षित होतं, पण हे पाणी आतापर्यंत वाहिलं नाही। फलटण शहरामध्ये लहान मुलांसाठी बाग बगीचा शिल्लक राहिला नाही। फलटण शहरामध्ये नाना नानी पार्क राहिलेलं नाही। सगळ्या ओपन स्पेसची परिस्थिती, आज ओपन स्पेस बघण्यासाठी सुद्धा फलटण शहरामध्ये राहिलेलं नाही। ही परिस्थिती फलटण शहराची का झाली तर आपण 30 वर्ष जोरदार टाळ्यांनी या फलटणच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आमच्या सर्वांच्या लाडक्या नेत्या आमदार चित्राताई वाघ यांचं आगमन होतंय। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व माता भगिनींनी आदरणीय चित्राताईंचं सहर्ष स्वागत करायचंय। चित्राताईंच्या समेत आपल्या सर्वांच्या लाडक्या वहिनी आदरणीय जिजामाला रणजित सिंह नाईक निंबाळकर वहिनींचंही या ठिकाणी आगमन होतंय। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सर्व माता भगिनींच्या वतीनं आदरणीय आमदार चित्राताई वाघ यांचं ऐतिहासिक अशा फलटण नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे। आणि मी आदरणीय चित्राताईंना निवेदन करू इच्छितो, ताई आपण कृपया मंचकावरती स्थानापन्न व्हा। ताई आपलं स्वागत आहे फलटण नगरीमध्ये। आयोजकांना विनंती आहे कृपया त्या खुर्च्या आहेत त्या मंचकावरती घेऊन या। स्वागतम सुस्वागतम या फलटणच्या नगरीमध्ये तुम्हा आम्हा सर्वांचं लाडके नेतृत्व महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास विभागाचे मंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे भाऊ यांचं फलटण नगरीमध्ये आगमन होत आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये जय भावांचं सहर्ष स्वागत करायचंय। त्याचबरोबर त्यांच्या समेत तुमच्या आमच्या हक्काचे आणि या फलटण नगरीचं विकासाचं स्वप्न उराशी बाळगणारं नेतृत्व आदरणीय रणजित सिंह रणजित दादा, त्याचबरोबर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरामराजे खर्डेकर साहेब आणि सर्व सन्मानियांचं मंचकाच्या दिशेने आगमन होते। या मेळाव्याच्या निमित्तानं मी सर्व सन्मानियांना निवेदन करू इच्छितो, कृपया आपण मंचकावरती यायचंय। या ऐतिहासिक अशा मेळाव्याच्या निमित्तानं आदरणीय जया भाऊ आपण या फलटण नगरीमध्ये उपस्थित राहत आहेत। पुन्हा विनंती आहे कृपया आपण मंचकावरती या। तदनंतर मी आदरणीय शमशेर दादांना विनंती करतो आपण या ठिकाणी व्यक्त व्हायचं आहे। ताई तुमचं स्वागत आहे, भाऊ तुमचं स्वागत आहे। आता मला आधार आला की माझ्या पाठीमागं महाराष्ट्र सरकार आहे आणि फलटणच्या प्रगतीसाठी
हे सरकार हे 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 महाराष्ट्राचे दोन्ही पिलर कटिबद्ध आहेत आणि यांच्यासाठी म्हणून 2 टाळ्या आपल्याकडं 2 वेळा टाळ्या व्हाव्यात ही विनंती की त्यांनी वेळात वेळ काढून फलटणच्या भवितव्यासाठी आपला वेळ इथं देऊन फलटणच्या विकासाचा रोड मॅप ठरवण्यासाठी ते आज इथं आहेत। एवढंच सांगतो की फलटण शहरामध्ये जे 35 वर्ष जे खड्डे तुम्ही रस्त्यावर बघताय, जे पाण्याची असुविधा बघताय, ही इथून पुढं येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्याला फलटणमध्ये सर्व रस्ते आपल्याला सिमेंटचे बघायला मिळतील। भाऊ मी आश्वासन देऊ ना, सर्व रस्ते सिमेंटचे बघायला मिळतील। फलटण शहरामध्ये आपल्याला जे सुशिक्षित मुलं आहेत, जे MPC UPSCचा एक्झाम देता आहेत, या मुलांसाठी अद्ययावत लायब्ररी फलटण शहरामध्ये आपल्याला बघायला मिळेल। नुसती बघायला मिळेल नाही तर त्या लायब्ररीमध्ये जाऊन वाचन करण्यासाठी डिजिटल लायब्ररी सुद्धा आपल्याला तिथं उपलब्ध असेल। अशा पद्धतीचं आम्ही नियोजन आम्ही फलटणकरांना आश्वासित करू शकतो की आम्ही हे सगळं नियोजन आम्ही करणार आहोत। फलटणमध्ये जी मंडळीची झालेली दुरावस्था हा सर्वात मोठा महिलांचा येणाऱ्या वर्षभरामध्येच फलटण शहरामध्ये भाजी मंडई आपल्याला 2 ते 3 ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल की त्या भाजी मंडईमध्ये पाण्याची स्वाला विकणारे जे आहेत ते त्याच जागी आपल्याला मागच्या आठवड्यात जे भाजी विकत होते तेच पुढच्या आठवड्यातही ते तिथंच भेटतील, याची सोय तिथं केली जाईल। फलटण शहरामध्ये कुठंच सुविधा राहिलेली नाही। ही सुविधा अद्ययावत सुविधा फलटण शहरामध्ये करण्याची व्यवस्था आमच्या माध्यमातून फलटणमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी यांच्या माध्यमातून करण्याची सोय प्रामुख्याने केली जाईल। फलटण शहरामध्ये मुलांच्या बागेचा प्रश्न आहे। कोण पाहुणे आले, कोण नातेवाईक आले तर मुलांना कुठं घेऊन जायचं आणि नातेवाईकांना कुठं घेऊन जायचं यासाठी खासदार रणजितदादांनी, माजी खासदार रणजितदादांनी आणि जयाभाऊंनी इथला प्रश्न ऑलरेडी पहिला संपवून टाकलेला आहे। इथं तारांगण जे मुंबईच्या धर्तीवरचं तारांगण आहे ते फलटणमध्ये मंजूर करून आणलेलं आहे आणि त्याचं काम लवकरच होऊ घातलेलं आहे। तर या तारांगणामुळे पाहुणे घेऊन आलात तर मुंबईमध्ये इथून तारांगणाला मुलं घेऊन जात होतो, आता पाहुण्यांना तुम्ही इथं तारांगणात घेऊन जाऊ शकचाल। अशी सोय जयाभाऊंमुळे आणि रणजितदादांमुळे इथं उपलब्ध होत आहे। जो फलटण शहराचा जो 30 वर्षाचा बॅकलॉग आहे तो आम्ही 5 वर्षामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न मनापासून करणार आहोत आणि हा प्रयत्नाला महाराष्ट्र सरकार म्हणून इथं जयाभाऊ आणि आमच्या ताई चित्राताई वाघ ज्या आमदार आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत या इथं आश्वासित करण्यासाठी आलेल्या आहेत। यामुळं मी एकच सांगतो की येणाऱ्या नगर परिषदेमध्ये आपल्याला फलटण नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांना आणि नगराध्यक्ष म्हणून मला आपलं भारतीय जनता पार्टी आणि जिथे घड्याळ दिसेल तिथं घड्याळ आणि जिथं कमळ दिसेल तिथं कमळ इथे मतदान करून आपलं मोलाचं मत देऊन फलटणच्या प्रगतीमध्ये हातभार लावा एवढी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद दादा। या युतीच्या जाहीर मेळाव्याच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाचे कार्यकर्तृत्वान मंत्री आणि तुमच्या आमच्या हक्काचा भाऊ म्हणून ज्यांची तमाम महाराष्ट्रामध्ये ओळख आहे, कारण या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती 2 भावांची जोडी तमाम महाराष्ट्राने अनुभवली। आपले सर्वांचे लाडके नेते
माझी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि जया भाऊंची जोडी या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती आपण पाहतोय आणि याच नगरीमध्ये सन्मान होतोय फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यकर्तृत्व आमदार आदरणीय सचिनदादा पाटील आपणास विनंती आहे की कृपया आपण ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय नामदार जयकुमारजी गोरे तथा भाऊ यांचा या फलटणच्या नगरीमध्ये स्वागत करायचंय सन्मान करायचाय समोरच्यांना विनंती ठळ्यांच्या गजरामध्ये भाऊंचं आपण सहर्ष स्वागत करायचंय कारण स्वप्न पाहिलं होतं दोघांनी सुद्धा आपल्या हक्काचा आमदार असावा आणि तो कार्यकर्तृत्व आमदार आदरणीय सचिन दादांच्या माध्यमातून काम करतोय धन्यवाद भाऊ त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी फलटण तालुक्याच्या महिला आघाडीच्या सर्व महिलांना विनंती आहे कृपया आपण मंचावरती या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्र राज्य महिला विभागाच्या प्रदेश अध्यक्षा आदरणीय आमदार चित्राताई वहाग चित्राताईंचं या फलटणच्या ऐतिहासिक भूमीमध्ये महिला आघाडीच्या वतीनं स्वागत होतंय जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये महिला भगिनींनी ताईंचं स्वागत करावं ताई आपला या महाराष्ट्राच्या पवित्र मातीमध्ये ताई सन्मान होतोय आपण खऱ्या अर्थानं माता भगिनींसाठी काम करत आहात आणि या फलटणच्या ऐतिहासिक भूमीमध्ये असणाऱ्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या फलटणच्या ऐतिहासिक भूमीमध्ये ताई आपला सन्मान होतोय खऱ्या अर्थानं आजचा सन्मान तुमच्यासाठी मानाचा सन्मान असेल कारण तुमच्या भगिनींच्या वतीनं खऱ्या अर्थाने एका मोठ्या भगिनीचा सन्मान या ठिकाणी होत आहे ओके धन्यवाद मी सर्व सन्माननीयांना विनंती करतो कृपया आपण स्थानापन्न व्हा सर्व सन्माननीय मान्यवरांना निवेदन आहे कृपया आपण स्थानापन्न व्हा आज या ठिकाणी महायुतीचा जाहीर मेळावा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीनं भव्य दिव्य असा महायुतीचा जाहीर मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्याच्या निमित्तानं तुमच्या आमच्याशी संवाद साधतायत आपल्या फलटण कोरेगाव नगरीचे कार्यकर्तृत्व आमदार आदरणीय सचिन दादा पाटील दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा करे खऱ्या अर्थानं आपल्या हक्काचा आमदार विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडतायत व्यक्त होत आहेत सचिन दादा पाटील आज आपण महायुतीचा जाहीर मेळावा केला आणि या महिला भगिनी लाडक्या बहिणी इथं उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि थोडा वेळ झाला म्हणून दिलगिरी सिंह नाईक निंबाळकर दिलीप सिंह भोसले भैया सौ जिजामाला नाईक निंबाळकर प्रल्हाद तात्या साळुंके पाटील माननीय शिवरूपराजे खर्डेकर सौ मनीषाताई नाईक निंबाळकर आमचे ॲडव्होकेट नरसिंह निकम वकील साहेब जयकुमारजी शिंदे अशोकराव जाधव मिलिंदाप्पा नेवसे अनुप शहा मुनीश जाधव सचिन आहिवळे अमरसिंह नाईक निंबाळकर बजरंग नाना गावडे अमोल सस्ते बापूराव शिंदे विलासराव नलवडे अमित रनवरे मोहिते आप्पा राहुल निंबाळकर आमचे उमेदवार त्याचबरोबर बाळासाहेब ननवरे सनी आहिवळे रामभाऊ ढेकळे आमच्या सर्व सुपर्णाताई आहिवळे विशाल पवार रामभाऊ ढेकळे मनीषाताई काकडे बुरुंगले सर जितेंद्रप्पा सरगर सुलक्षणाताई सरगर राहुल काका निंबाळकर अश्विनीताई नाईक निंबाळकर रोहित नागटिळे कांचन होटकर किरण राऊत ह्या सगळे उमेदवार आहेत मंगलादेवी नाईक निंबाळकर स्वातीताई भोसले फिरोजभाई आतार सिद्धाली शहा अमोल भोईटे रजिया मेटकरी अमित भोईटे रेहना मोमीन संदीप चोरमले प्रियदर्शिनी भोसले अरुण खरात स्वातीताई फुले रुपालीताई सस्ते आणि मोहिनीताई हेंद्रे हे सर्व महिला आमच्या जवळजवळ 50% महिला आता नगरपालिकेमध्ये जाणार आहेत त्याच्यामध्ये हे सगळं आमचं यंग ब्रिगेडियर अतिशय हुशार कार्यतत्पर असे सर्वच नगरसेवकाचे उमेदवार आणि आमच्या भगिनी
आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये इथं उपस्थित राहिला. खरं फलटण शहराचा आणि फलटण तालुक्याचा विकासाबद्दल मी तुम्हाला 2च मिनिटात सांगतो. भाऊ, फलटण शहरामध्ये येणारे सगळे रस्ते रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी 2.5 वर्षाच्या 5 वर्ष मिळाली, त्यातली 2.5 वर्ष कोरोना काळाची गेली आणि 2.5 वर्षामध्ये फलटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास काम केलं. माझ्या फलटण शहरामध्ये येणारा प्रत्येक रस्ता रणजितदादांच्या माध्यमातून झाला. आळंदी पंढरपूर असेल, फलटण बारामती असेल, फलटण दहिवडी असेल, फलटण पुसेगाव असेल, फलटण सातारा असेल, माझा गिरवीपासून आसूपर्यंत रस्ता असेल आणि गिरवीच्या वरती फक्त राहिले वारुगड रस्ता, तो आपण मनात आणला तर तोही पूर्ण होईल. असा एवढा 265 कोटी रुपयाचा रस्ता आपण या मतदारसंघामध्ये मंजूर करून आणला. आणि शहरामध्ये 1 वर्षामध्ये आपण जयभाऊ तुम्ही आम्हाला सहकार्य केलं. 10 कोटी रुपयाची रस्त्यासाठी तुम्ही मला या शहरामध्ये दिले. त्याचबरोबर माझे नेते अजितदादा पवारसाहेब यांच्या माध्यमातून 20 कोटी रुपये आपण इथं आणले. रणजितदादा आणि मी यांचे मिळून जवळजवळ 100 कोटी रुपये फलटण शहरासाठी आणले आणि मला खरंच त्याचा अभिमान वाटतो. एवढ्या कमी वेळामध्ये जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम केलं. फलटण शहरामधल्या ज्या अडचणी आहेत, रस्त्याच्या अडचणी आहेत, गेले 30 वर्ष विरोधकांनी इथं प्रचंड 30 वर्ष काम करत होते, पण त्यांनी काम केलं नाही. त्यांनी पैशातून सत्ताच फक्त मिळवली आणि आपलं केलं. कारण जिथं 2 आमदार 15 वर्षापासून 2 आमदार या तालुक्याला आहेत, 2 आमदार असताना सुद्धा या तालुक्याचा विकास झाला नाही. कुठली गोष्ट फलटण तालुक्यातल्या फलटण शहरातल्या माझ्या भगिनींसाठी काही करता आलं नाही. आत्ता फलटण शहरातल्या भगिनीसाठी आम्ही स्विमिंग टँक करतोय, त्यांच्या योगासाठी योगासन हॉल करतोय, स्विमिंग टँक करतोय, ग्राउंड करतोय, मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड करतोय, तारांगण आत्ता आपण मंजूर करून आणलंय, नवीन सभागृह इथं नाट्यगृह आपण चांगल्या पद्धतीचं मंजूर करून आणलंय. फलटण शहरातले बऱ्यापैकी रस्ते आपण आता घेतलेत. ते 23 तारखेनंतर आपल्या रस्त्याची कामं चालू होतील. शहरामध्ये बऱ्याच अडचणी आहेत, बरेच अजून रस्ते आपल्याला करायचे आहेत. 30 वर्षाचा जो खड्डा पडलेला आहे शहराला आणि फलटण शहराला, तो आपल्याला आता भरून काढायचा आहे. आणि भाऊ, खरंच आता जसं शमशेरदादांनी सांगितलं की तुमची मदत लागणार आहे, तुम्ही आमचे भाऊच आहात, निश्चितपणानं फलटणवरती तुमचं लक्ष आहे आणि राहणार आहे. ज्या फलटण शहराला माझ्या ज्या गोष्टी अडचणीच्या वाटतील त्या निश्चितपणानं तुमच्या खात्याच्या येणाऱ्या सगळे रस्ते असतील, जे काय लागेल ते तुम्ही निश्चितपणानं पूर्ण कराल याची मला खात्री आहे. अधिक जास्त वेळ न घेता, बराच खूप वेळ झाला आहे, मी फार जास्त बोलणार नाही, एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. संपण्यापूर्वी मी एकच सांगतो, भाऊ, नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत शमशेरशाह नाईक निंबाळकर हे जिल्ह्यात सगळ्यात जास्त विक्रमी मताने निवडून येतील अशी मला 100% खात्री आहे. आणि माझे 27 नगरसेवक आहेत, माझ्या 13 भगिनी नगरसेविकासाठी उभे आहेत आणि राहिलेले 14 नगरसेवकासाठी माझे उमेदवार आहेत. ते 100% चांगल्या मताधिक्यानं माझं आमचं उद्दिष्ट आहे की 27-0 करायचं आहे आणि नगराध्यक्ष आमचा 28वा तोही विक्रमी मताने निवडून आणायचा आहे. एवढीच अपेक्षा मी तुमच्याकडून करतो. तुम्ही आत्तापर्यंत प्रत्येक वेळेस आम्हाला संधी दिली. माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलाला तुम्ही आमदार बनवलं. आता निश्चितपणे माझा मित्र आहे शमशेरशाह नाईक निंबाळकर, यांना सुद्धा तुम्ही त्याच ताकदीनं, त्याच प्रेमानं तुम्ही नगराध्यक्ष पदावरती विक्रमी मताने निवडून देण्याची खात्री मला आहे. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. तदनंतर ओके, थोडासा भाऊंना नियोजित कार्यक्रम आहे, त्यामुळे कार्यक्रमामध्ये थोडासा बदल आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त होत आहेत. या मान देशाचा बुलंद आवाज ज्याने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गाजवला आणि या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती काम करणारे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमारजी गोरे भाऊ, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा, कारण तोप धडकणार आहे फलटण मध्ये. असंच आहे, त्यामुळेच आहे. आज फलटण शहराचं भविष्य येणाऱ्या 5 वर्षासाठी आपण कोणाच्या हातात देणार आहे हे ठरवणारी आजची ही निवडणूक. आणि या निवडणुकीचे
प्रचाराच्या टप्प्यातली मला वाटतं हे तर आता निवडणूक अशी झाली, मॅरेथॉन निवडणूक आहे. निवडणुकीचा प्रचार 1 महिना झालं सातत्यानं चालू आहे. पत्रकार पण दमून गेले तर ऐकणारे दमून गेलेले आहेत. आणि सगळ्यांची मानसिकता झालेली आता कधी एकदा ह्याच्यात आम्ही सुटतोय आणि कधी एकदा निवडणूक होते. आणि अशा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेला हा मेळावा आणि या मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्यांची महाराष्ट्राची लाडकी बहीण की ज्यांचं कर्तृत्व महिलांच्यासाठी ज्यांचं समर्पण अख्खा महाराष्ट्र सातत्यानं बघतो, त्या महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या महिला अध्यक्षा आणि आमदार सन्माननीय चित्राताई वाघ, आपल्या सगळ्यांचे नेते आणि ज्यांनी या भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं केलेलं आहे. माढ्याचा खासदार म्हणून त्यांनी केलेलं काम हे आपण सगळ्यांनी पाहिलं. पण माढ्याचा खासदार म्हणून केलेलं काम पाहिलं, परंतु माढ्यामध्ये खासदारकीला पराभव झाल्यानंतरचा रणजितदादा आपल्या सगळ्या मतदारसंघानं पाहिला असेल. 24 तास जनतेसाठी वाहून घेणारा, इथल्या प्रश्नाला न्याय देणारा आणि जे प्रश्न सातत्यानं गेल्या 25-30 वर्षापासून प्रलंबित होते, काही प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले, अशा सगळ्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते रणजितदादांनी केलं. ते माझे बंधू सन्माननीय रणजितदादा नाईक निंबाळकर, आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार. ताई आता खऱ्या अर्थानं फलटणला आमदार मिळाला. त्यानं फलटणला आमदार लेटर पॅडवरच लोक बघत होती, कारण लेटर पॅडवरच्या सह्यासुद्धा फलटणचा आमदार कधी मारत नव्हता. त्याही सह्या तिकडे मारणारे होते. सन्माननीय सचिनदादा पाटील, या ठिकाणी सगळे सन्मान, शिवरूपराजे आहेत, आमच्या जिजामाताई आहेत, स्टेजवरचे सगळे सन्माननीय. आता मी पुन्हा एकदा नाव घेत नाही, सगळ्यांची मी मनापासून क्षमा मागेन, कारण आता परीक्षा बघायची वेळ राहिलेली नाही का. महिला भगिनी आणि सगळे आपण खूप उशीर झाला आहे. आणि खास करून ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहे ते फलटणच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आपल्याकडं खूप आहेत. समोरही आपण उमेदवार पाहतोय. एका बाजूला समोरचा उमेदवार आपल्या समोर आहे की जो उमेदवार एकदा फलटण शहराचा नगरसेवक होता आणि नगरसेवक म्हणून काम करत असताना नगरपालिकेमध्ये उपस्थित राहिला नाही. नगरपालिकेमध्ये 2 वर्षात एकाही सभेला आला नाही नगरपालिकेच्या, म्हणून ताई त्या नगरसेवकावर डिस्क्वालिफिकेशन दाखल झालं. लोकांनी निवडून दिल्यावर लोकांच्यासाठी काम केलंच नाही. लोकांच्यासाठी काम करायचा विषय वेगळा, परंतु नगरपालिकेतच आला नाही. आणि का रामराजे हा अट्टास धरतात अशा माणसासाठी मला माहिती नाही, फक्त तो स्वतःचा मुलगा आहे म्हणून. आणि असा उमेदवार एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आमचा शमशेर दादा आहे. 24/7 24/7 सामान्य लोकांच्यासाठी लढणारा, सामान्य लोकांसाठी अवेलेबल असणारा
आणि सामान्य माणसासाठी कायम लढणारा झगडणारा हा शमशेरदादा एका बाजूला आपण सगळेजण पाहतोय. आणि या दोन उमेदवारात तुलना केली आणि जर खऱ्याच अर्थानं मेरिटवर ही निवडणूक करायची म्हटली तर समोरचा उमेदवार 35% सुद्धा पोहोचू शकत नाही. पण आमचा उमेदवार डिस्टिंक्शनमध्ये पास होईल अशा पद्धतीचा आमचा शमशेरदादा आहे. आणि या दोन्ही उमेदवाराची ही तुलना आहे. आणि त्याच्यासोबत फलटण शहरासाठी 27 नगरसेवक आहेत, ते या ठिकाणी स्टेजवर सगळे उपस्थित आहेत. या सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि मला खात्री आहे 21 तारखेला जेव्हा पुन्हा आपण सगळेजण एकत्र जमू तेव्हा हे 27च्या 27 आणि 28वे शमशेरदादा हे सगळे मिळून निवडणूक जिंकून आलेले आपल्या सगळ्यांच्या समोर असतील. आज फलटण शहराची निवडणूक तशी मी बारकाईनं बघतोय. रोज भाषणं होत आहेत, खूप लांबलेली निवडणूक आहे. आणि मला ही निवडणूक लढत असताना ही निवडणूक या शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर, या शहराला काय पाहिजे या मुद्द्यावर, या शहराला गेल्या 30 वर्षामध्ये आम्ही काय दिलं या मुद्द्यावर आणि भविष्यामध्ये 5 वर्षात या शहराला आम्ही काय देणार आहे या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे. आणि याच्यासाठी खऱ्या अर्थानं प्रचाराचं काम चालू असतं. प्रचारासाठी निवडणूक आयोग वेळ देतं. पण मी बघतोय सातत्यानं या मुद्द्यावर चर्चाच होत नाही. तुम्ही 30 वर्ष 35 वर्ष किंबहुना तुमचा राजकीय प्रवास नगराध्यक्ष म्हणून झाला तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही या फलटणसाठी काय केलं हे सांगून मतं मागितली पाहिजेत. आणि हे मी केलंय, हे कर्तृत्व मी केलंय म्हणून तुम्ही आम्हाला मतं द्या हे सांगितलं पाहिजे. पण हे सांगताना कोणी दिसत नाही. हे सांगताना कोणी दिसत नाही. आता इथं एकच आहे की आता माझं वय झालेलं आहे, मग जाता जाता आता मला 30 वर्ष झेललंय, आता हे झेला 30 वर्ष. फलटण शहर कोणाचा सातबारा नाही आहे लागेल. आणि सातत्यानं आम्ही सत्तेत होतो म्हणून आम्हाला पुन्हा नगरपालिका द्या किंवा माझ्या मुलाचं पुनर्वसन करा म्हणून ही निवडणूक नाही आहे. ही निवडणूक आहे या शहराच्या भविष्याची, की ज्या शहराला इतिहास आहे. प्रभू श्रीरामाचं मंदिर या शहरामध्ये आहे. आणि एका बाजूला आपण सगळेजण सातत्याने या फलटण नगरी आपण बघतोय. आणि मी अनेकदा भाषणामध्ये घाटावरनं खाली आलो, कोळकीतनं पुढं आलो की फलटण पास करताना स्त्रेवालं बरोबर फलटण पास करताना या 35 वर्षात कधीही असं एक दिवस झालं नाही की माझी गाडी आपटली नाही खड्ड्यात. एकदा आहे. मग मला समजत नाही या फलटण नगरीमध्ये, फलटण शहरामध्ये सातत्यानं 20 वर्ष मंत्रिपद होतं. सातत्यानं 20 वर्ष मंत्रिपद होतं. सातत्यानं या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं. आमदार एक 2 आमदार होते. नगराध्यक्ष पद होतं. फलटणच्या सगळ्या सत्ता आपल्याकडे होत्या. मग एवढं सगळं 30 वर्ष असताना आपण जे काम केलंय, जे लोकांच्या समोर मांडून भविष्यात आम्ही काय करू हे सांगून निवडणुकीमध्ये आपण लढाई केली पाहिजे. तो विषय निवडणुकीमध्ये कुठं चर्चेला नाही. आणि दादा एका बाजूला सांगतायत खासदार झाल्यापासून काय केलं. मला सांगा, हे महाशय 20 वर्ष पालकमंत्री आणि मंत्री असताना फलटण शहरात कुठला उपक्रम राबवला, कुठलं काम यांनी केलं.
दादा, खास करून मी आपल्याला धन्यवाद देईन. मला वाटत होतं राजकारणात मलाच जास्त कळतं आणि मीच जास्त काम करतो, पण मी प्रांजळपणे कबूल करतो की राजकारणामध्ये विकास काम कसं करायचं असतं आणि आपल्या शहराला कशा पद्धतीनं महत्त्व मिळवून द्यायचं असतं हे जर कुणाकडून शिकायचं असेल तर ते आमच्या रणजितदादाकडून शिकायला लागेल. शहराच्या विकासाचा विषयच आज फलटण शहरामध्ये आपण बघतो. हे आरटीओ कार्यालय आज फलटण शहरामध्ये आहे ना. 20 वर्ष मंत्रीपद होतं, का नाही झालं आरटीओ कार्यालय आपल्याकडे. आता ॲडिशनल कलेक्टर ऑफिस का नाही झाले आपल्याकडं. आजपर्यंत फलटण शहरामध्ये का उपजिल्हा रुग्णालय नाही झालं, का सेशन कोर्ट आपल्या कालखंडामध्ये नाही झालं. या सगळ्याचा आपण विचार केला तर या सगळ्या विषयावर कोण बोलत नाही. म्हणून धन्यवाद देईन दादा, तुम्ही या सगळ्या गोष्टी या फलटण शहरासाठी केल्या. आणि खास करून आपण सांगितलं आता फलटण शहरासाठी गेल्या 1 वर्षामध्ये जवळजवळ 120 कोटी रुपयाचा निधी आज आपण आणला. समोरनं काय हे सांगतच नाही कोण. समोरच्या माणसाला एकच आहे, षडयंत्र करण्याशिवाय दुसरं काही काम नाही आहे. आणि ताई, समोरचा शकुनी मामा याला षडयंत्र करतो हेच माझं काम आहे. मी लोकांच्यावर गुन्हे दाखल करतो, अशा पद्धतीच्या भावना या माणसाच्या झालेल्या आहेत. अजूनही स्टेजवरनं सांगतो, या वयात सुद्धा मी सोडणार नाही, खुर्चीत बसून संपवेन. आजही ही भूमिका आहे, आता ही भूमिका आहे. मी थकलो नाही, मी काय तब्येतीनं थकलो असून मी मनानं थकलो नाही. माझं सांगणं आपल्या सगळ्यांच्या सोबत एवढंच आहे, लढाई होऊ द्या, विकासाची होऊ द्या, फलटण शहरामध्ये जे पाहिजे ते देण्याची होऊ द्या. 20 वर्ष या जिल्ह्यामध्ये काम करत असताना या तालुक्याला देणारं पाणी, नीरा देवघरचं पाणी इमानेद्वारे बारामतीला देण्याचं काम केलं. आणि जे पाणी आणण्याचा प्रयत्न खासदारांनी केला त्यांच्यावर टीका करण्याचं काम हे करतायत. माझं सांगणं एवढंच आहे की आता फलटणकरांना विचार करायची वेळ आलेली आहे. बाकी सगळं जाऊ द्या, 20 वर्ष सगळं, 25-30 वर्ष सगळं दिलं त्यांना. एकदा नगरपालिका आमच्या शमशेरदादाच्या हातात द्या. मी आज तुम्हाला शब्द देतो. शमशेरदादा मगाशी म्हणला, दादा मगाशी मला आमचं साळुंके तात्या इथं बसलेले आहेत, तात्या मगाशी म्हणले शमशेरदादा आम्हाला सारखा दम देतोय. 21 तारीख झाल्यावर बघतोच म्हणून सांगतोय. हो, मला माहिती आहे दादाचा स्वभाव, मला माहिती आहे. आणि ह्या नाही बसू देणार आम्हाला. दादा, माझा शब्द आहे तुम्हाला, तुमचा भाऊ आता राज्याचा मंत्री आहे. पुन्हा ते म्हणेल ते ग्रामविकास खात्याचं मंत्री आहे. सांगतो उद्या काय म्हणणार आहे. त्यांच्या हातात काय आहे, माझ्या हातात काय, ते रामराजेचं अंतर मनाला माहिती आहे. मी सांगणार नाही, पण मी आपल्याला शब्द देतो या ठिकाणी, फलटण शहरासाठी जे लागेल ते देण्याची भूमिका महाराष्ट्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस साहेब घेतील. आणि मी या फलटण शहराचा पोस्टमन म्हणून, वकील म्हणून महाराष्ट्र सरकारसोबत काम करायची जबाबदारी मी घेईन. शमशेरदादा, हे दादाला ताप देऊ नका, मी आहे ना आता इथं. तिकडे काय भानगडी करू नका आणि आमच्या प्रल्हाद तात्याला काय दम देऊ नका. आता डायरेक्ट दम द्या इकडं. बाकी सगळं आमच्यावर सोडा, सगळं माझ्यावर सोडा. या शहराला लागेल ते सगळं आपण ताकदीनं उभं करून देऊ. आणि या लोकांचा जो गैरसमज आहे की ही निवडणूक विकास कामाची नाही, ही निवडणूक फक्त व्यक्तिगत टीका करून आपण जिंकू शकतो, याला उत्तर देण्याची वेळ आहे. किती केसेस दादावर, किती अडचणी आणण्याचा प्रयत्न. ताई, संपदा मुंडे ताईचं एक प्रकरण या ठिकाणी झालं. ज्या संपदा ताईचं आम्हाला मनापासून त्या बहिणीबद्दल आदर आहे. अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजे, आमची सातत्यानं भूमिका. पण ही घडल्यानंतर
या घटनेचं भांडवल करून राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न या महाशयांनी केला, दादाला बदनाम करण्याचं काम केलं, फलटण शहराला बदनाम करण्याचं काम केलं. आणि हे महाशय आता सांगतात की फलटणचं नाव रणजित दादामुळे खराब झालं. मी आपल्याला सांगेन, प्रभू श्रीरामाची नगरी आहे, इथं प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे. या माणसानं फलटण शहराला बदनाम करण्याचं काम महाराष्ट्रात नाही, अख्ख्या देशामध्ये या फलटण शहराला बदनाम करण्याचं काम रामराजेंनी केलं. या शकुनी मामांनी षडयंत्र केलं, कारण संबंध नसताना अडकवण्याचा प्रयत्न केला. ज्या केसमध्ये दूर दूरपर्यंत दादाचा संबंध नाही, आजही ते सांगतात, मला संपदा ताईबद्दल फार वाईट वाटतं हो. आता आजही भाषण उठलं की तेच भाषण आहे. अरे मग फलटणमध्ये अनेक संपदा ताई आहेत, त्यांचं जीवन सुधारण्यासाठी तू काय करणार आहे सांग ना. त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहे? संपदा ताईला न्याय मिळालाच पाहिजे, त्यासाठी पोलीस खातं तयार आहे. ताई आम्ही स्वतः मागणी केली, संपदा ताईला न्याय द्यायचा आहे. इथल्या पोलिसांचा शंका उपस्थित केली. पहिल्या दिवशी मी भूमिका मांडली, देवेंद्रजींना भेटलो, साहेब तपास काढून घ्या सातारा पोलिसांच्याकडून आणि तुम्ही SITला तपास द्या. आम्ही SITला तपास द्यायला यांच्या मागणीने नाही, आम्ही मागणी केली SITची आणि SITला तपास दिला. आता संपदा ताईला न्याय मिळायची प्रक्रिया चालू झाली. जे असेल ते वास्तव समोर येईल आणि असेल त्या दोषीला शिक्षा झाली पाहिजे. परंतु संपदा ताईच्या आडून स्वतःचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न इथला नेता करतो, याचं हे दुर्दैव आहे. तुमच्या दम आहे मैदानात या, काम करा, कामासाठी संघर्ष करा, विकास कामावर बोला, त्यासाठी स्पर्धा करा. तो विषयच नाही, कुठं त्या विषयाला यायचंच नाही. फक्त एवढंच म्हणायचं, फलटणमध्ये दहशत आहे, फलटणमध्ये दहशत आहे, फलटणमध्ये पोलिसांची दहशत आहे, फलटणमध्ये अधिकाऱ्यांची दहशत आहे. का रे बाबा? आयुष्यभर जे पेरलं ना तेच उगवलंय, जे पेरलं तेच उगवलंय, दुसरं काहीच नाही. 20 वर्ष ह्यांच्या वाड्यावर जाऊन अधिकारी बसत होते, ते बंद झाले. यांची विश्वासार्हता शून्य आहे. हे कुठल्या पक्षाचं अजूनही माहिती नाही. निवडणुकीच्या आधी ताई 2 दिवस शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला, 2 दिवस. विधानसभेला तिकीट जाहीर केलं अजितदादांनी, तिकीट घेतलं तुतारीचं आणि सांगत होते मी कुठल्या पक्षाचं आहे. यांचं एवढा कन्फ्यूज झालेला गडे आहे, तुम्हाला सांगतो मी. एवढा कन्फ्यूज झाले म्हणजे नेमका कुठला पक्षात आहे, कुठून उभा राहिले, कुणाला मत मागतोय, का मत मागतोय, याचं काही माहिती नाही ना. कशासाठी मत मागतो आम्ही, कुणाला मागतोय. आता शिंदे साहेबांच्या सोबत गेले, ते पण हे स्वतः नाही गेले, उमेदवार गेला. आता काय सांगितले भाषणातनं, म्हणजे शिवसेना म्हणजे दहशत आणि शिवसेना म्हणजे हे कोण सांगताय, हे कोण सांगताय. अरे तुझ्या अंगाला हळद बी नाही लागली अजून, तू कुठं शिवसेना सांगायला लागलाय. काहीच नाही. कुणाच्या तरी मागं लागायचा, आधार शोधायचा. अरे रणजित दादांनी 15 वर्ष संघर्ष केलाय सत्ता नसताना, जयकुमार गोरेने 20 वर्ष संघर्ष केलाय सत्ता नसताना. आणि जे वाटेल तेवढ्या 29 केसेस जयकुमार गोरेने अंगावर घेतल्या, दादांनी केसेस अंगावर घेतल्या. आम्ही रडलो नाही, आम्ही लढलो. अरे एवढा दम आहे ना. 6 महिने फक्त, किती 6 महिने सत्तेशिवाय दाखवा ना राहून. 6 महिने म्हणे आमचं कोतवाल सुद्धा ऐकत नाही. तर कसं ऐकेल सांगा. आयुष्यभर घरगडी म्हणून काम करायला लावलं, कशी माणसं ऐकतील आता. त्यामुळं आता सावली शोधायला हे आले. आता म्हणतात शिंदे साहेबांचं नाव घेत आहेत. आता म्हणजे काळजी करू नका, आता पोलीस आपल्या. काही नाही ताई, हे संपदा ताईचं प्रकरण घेतलं, यातून सगळ्या अधिकाऱ्यांच्या प्रेशर टाकून आपलं साध्य का बघायचा प्रयत्न केला. हा षडयंत्रकारी आहे, हा शकुनी मामा आहे. आणि आजपर्यंत जगामध्ये कुठलाही षडयंत्रकारी कधीही यशस्वी झाला नाही. हा इतिहास सांगतो, रामायणापासून महाभारतापासून कुठला षडयंत्रकारी कधी यशस्वी झाला नाही. षडयंत्राने मिळालेला यशाचा जो आनंद असतो तो तात्पुरता असतो.
आपण बघितलं असेल, मग रामायणाचा दाखला घ्या, महाभारताचा दाखला घ्या. शकुनी मामाच्या नादाला जो जो लागला त्याची राख झाली, राज्य गेलं. आता हाच स्वतः शकुनी मामा आहे, त्यामुळे आता राज्य गेलेलं आहे. आता राज्य खालसा झालेलं आहे. त्यामुळं आता वाचण्याची ही शेवटची धडपड आहे. आता सांगता येईल, आत्ताच शेवटची निवडणूक आहे माझी. तर माझी आपल्या सगळ्या पलटणकरांना विनंती आहे, या सगळ्या परिस्थितीत आपण बाजूला जाऊन ताकदीनं आता शमशेर दादाला संधी द्या. 30-35 वर्ष बघितलंय, त्यांच्या घरातलाच नगराध्यक्ष, त्यांच्या घरातलाच आमदार, त्यांच्या घरातलाच मंत्री. आता ही तिसरी पिढी, नातू पण पिढ्या, तर पिढ्या बोलणार नाही, कारण पिढ्या मी त्याच्यावर मी बोलणार नाही. पण आपण सगळेजण बघताय काय परिस्थिती आहे. दहशतवाद, आतंकवाद, या सगळ्या विषयावर चर्चा होते. कुणाची दहशत आहे हो? एखादा गावातला गुंड त्यांच्या पक्षात असला की तो साधू महाराज, आणि तो आमच्याकडे आला की गुंड. आता म्हणे सगळे मला सोडून गेले, जावा कुणाला जायचंय त्यांनी. आता सगळे तुम्हाला सोडून गेलेले आहेत. नगराध्यक्ष पद बी तुम्हाला सोडलेलं आहे, आता नगरसेवक पदाने बी तुम्हाला सोडलेलं आहे. आता काही राहणार नाही, काळजी नका करू. त्यामुळं आपल्याला या निमित्तानं मी एवढंच सांगणार आहे की आपण सगळ्यांनी, फलटणकरांनी आता विचार केला पाहिजे. आणि ही लढाई विकासाच्या मुद्द्याच्या पलीकडे, आता ही लढाई फलटणच्या अस्तित्वाची लढाई, फलटणच्या अस्मितेची लढाई आहे. व्यक्तिगत नेत्याच्या अस्मितेची लढाई ही राहिली नाही आता. त्यामुळे आता आसनावर बसवून मग मला जाऊ द्या, आणि मग 5 वर्ष 10 वर्षाच्या फलटणचं नुकसान होणार आहे त्याचं काय. आणि समजा उद्या ते नगराध्यक्ष झाले, शोधायचे कुठं? शोधायचे कुठं सांगा ना मला. टीव्हीला ऍड दिल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आपण यांना पाहिलं का आधीच जे, आणि आपण या शहराच्या विकासाचा, शहराच्या अस्तित्वाचा विषय घेऊन या मतदानामध्ये आपण विचार केला पाहिजे. फक्त कुणाचं तरी अस्तित्व टिकवायचं आहे. आता आमदारकी गेली, सगळं गेलं, आता काय करणार? जे पेरलंय ते उगवलंय. आता तुम्हाला सांगतो, पुन्हा राजकीय पुनर्वसन नाही. किती प्रयत्न करा, शेवटचा प्रयत्न करा. आता म्हणे पैसे चालू आहे म्हणे, मी आता सगळं अस्तित्वापणाला लागले आमच्या म्हणे. आता मताचा रेट ऐकायला येतोय दादा मला सगळं. माझं सगळ्यांना सांगणं आहे, काय कुणाच्या बापाच्या घरचं नाही आहे. जे काय आहे ते फलटणकरांना लुटूनच, मग मार्केट कमिटीपासनं, नगरपालिकेपासनं कुठं एक विषय सोडला नाही कुठं. हां, ओपन स्पेसपासून सगळं, आणि सगळं लुटून आता वाटप कार्यक्रम चालू आहे. आता आमच्या लाडक्या बहिणी स्वाभिमानी आहेत, आहे का नाही? आमच्या लाडक्या बहिणी स्वाभिमानी आहेत, सगळ्या देवाभाऊच्या बहिणी आहेत. खरं आहे ना? सगळ्या आमच्या देवाभाऊच्या बहिणी आहेत. आपल्याला माहिती आहे, जेव्हा लाडकी बहीण योजना घोषित झाली तेव्हा सगळे आमचे सावत्र भाऊ सांगत होते, हा निवडणुकीसाठी जाहीर झालेली योजना आहे, निवडणूक झाली की हे बंद होणार आहे. सगळे सावत्र भाऊ आमचे सांगत होते. पण मला सांगा, निवडणूक झाली, 1 वर्ष झालं, लाडकी बहीण योजना चालू आहे ना? अहो, साधा विचार करा. राखी पौर्णिमेला स्वतःचा सक्का भाऊ तेव्हा 100 रुपयाची नोट खिशातनं काढून ताटात टाकताना 3 वेळा बायकोकडे बघतो. बायकोनं मान हलवली तरच ताटात येतं, नाहीतर पुन्हा खिशात जाते. खरं आहे ना? साडीचा जमाना संपलेला आता. अरे अख्ख्या वर्षातनं एकदा राखी पौर्णिमेला सक्का भाऊ 100 रुपये देताना, 500 रुपये देताना 10 वेळा विचार करतो. आपला देवाभाऊ आपल्याला महिन्याला वीज पाठवतो ना. माझ्या महिन्याला स्वाभिमानानं उभं करण्याचं, बहिणीनं स्वाभिमानानं उभं करण्याचं काम आमच्या देवेंद्र भाऊनी केलं. 100 रुपये जरी दिले नवऱ्यानं तरी 10 वेळा हिशोब मागतो. बाजाराला गेली, 100 रुपयाचं काय केलं मागतो ना हिशोब.
100 रुपये दिलं तर हा काय केलं म्हणून 3 वेळा हिशोब मागतो. कालच दिलं, परवाच दिलं, कुठं गेलं. त्या नवऱ्याला आता बायकोला विचारायला लागतं, तुझ्या अकाउंटला काय शिल्लक आहेत का ग? हा मान, हा सन्मान, ही उंची आमच्या बहिणींना कुणी मिळवून दिली हो? कुणी? ती देवाभाऊने मिळवून दिली. लक्षात ठेवा, त्या देवाभाऊच्या भारतीय जनता पक्षाला विसरून चालणार नाही. हा सन्मान आम्हाला दिलाय. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगणार आहे, आपण सगळ्यांनी ताकदीनं शमशेरदादाच्या पाठीशी उभं राहावं, लोकांच्या पाठीशी उभं राहावं, विकास कामाच्या पाठीशी उभं राहावं. ही ताकदीनं आपल्यासाठी काम करणारी मंडळी आहेत. त्यामुळे आपण पुढं कुणी काही सांगू द्या, षडयंत्राव, प्रश्नाव, बाकी सगळ्यावर बोलणारी माणसं मिळतील, पण विकास कामावर बोलणाऱ्या लोकांच्या सोबत आपण राहण्याची भूमिका घ्यावी. एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. आपल्या सगळ्यांना, खास करून शमशेरदादा, आपल्याला मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. तुम्ही नगराध्यक्ष आता झालेला आहे, औपचारिकता बाकी आहे. तेव्हा आता त्यांनी किती घंटा वाजवू दे, काय फरक पडणार नाही. आता रडू दे, आता जाऊ दे. किमान एक लक्षात आलं की लोकांची किंमत ह्या राजे महाराजांना आत्ता तरी कळाली, नाहीतर यांच्या दारात जाऊन बसायला लागत होतं. ते राजे आज जनतेच्या दारादारात मताची भीक मागतायत. याला कारण आमचा शमशेरदादा, रणजितदादा, लक्षात असू द्या. वाड्यावरचं राजकारण संपवायचं काम खऱ्या अर्थानं कुणी केलं असेल तर ते रणजितदादा आणि आपल्या सगळ्या सहकार्याने केलं, आणि वाड्यावरचं राजकारण बंद पडलं. म्हणून ही आता राजे घराण्यातली गोंडस बाळं गल्ली बोळात फिरायला लागली. आता ती तुम्हाला दिसायला लागली. नाही तर कुठं बघितली असते हेच नाही. आता बघू दे की फलटणचं गटर कसं आहे, फलटणचं खड्डं कसं आहे, फलटणचं रस्तं कसं आहे, फलटणमध्ये ह्यांनी काय केलं, एकदा बघू दे. नाही ना, त्यामुळं आणि काहीच नाही. आता म्हणतात ती गुंडगिरी, ही उठसूट गुंडगिरीशिवाय विषय नाही. तर थोडं दादा थोडं माझ्यावरचं लक्ष कमी झालंय का? उठसूट गुंडगिरी, भानगडच नाही दुसरी. हे सगळं गुंड पाळून ठेवलं होतं, आता कुठं गेलं बघा आता काय असतं. त्यामुळं माझी एवढीच विनंती आहे की कधीही कुणाचं साम्राज्य कायम चाललं नाही. हे तुम्हाला सांगतो, हे फलटणचं होतं ना, हे सद्दाम हुसेनसारखं काम होतं. झालं, वेळ आल्यावर काय झालं आपण सगळ्यांनी बघितले. अधिकचं न बोलता मी एवढंच सांगेन, फलटणकरांना हात जोडून विनंती करेन, जे आत्तापर्यंत आपण सगळे अनुभव घेतले, सगळ्यांचा अनुभव घेतले, आता काम विकासाचं होतंय. 5 वर्ष या फलटण शहराची भाकरी एकदा फिरवून बघा. 5 वर्षानं नाही वाटलं शमशेरदादानं काम केलं, तेव्हा निर्णय घ्या, पण आज चुकू नका. आज आपण भूमिका घेऊन फलटण शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचा पक्ष, कधीतरी योग आला मला राष्ट्रवादीला मत मागायचा. आता स्टेजवर या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं एक रुबाबदार व्यक्तिमत्व भाऊ काही कामानिमित्त जात आहेत आणि कोणीही उठायचं नाहीये. आपल्या सर्वांना या तदनंतर या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधतायत आपल्या फलटण तालुक्याचा रुबाबदार व्यक्तिमत्व म्हणून, विकासाचं मॉडेल म्हणून ज्यांच्याकडे हा फलटण शहर पाहतोय, तुमच्या आमच्या हक्काचे आदरणीय माजी खासदार रणजितसिंह नाईक. तुम्हा आमचे सर्वांचे आणि खऱ्या अर्थ पाळलं ते महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा तथा आमदार या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आदरणीय चित्राताई, उपस्थित आमदार सचिन पाटील साहेब, नगराध्यक्षाचे उमेदवार शमशेरदादा, निकम वकील, विलास भाऊ, मोहिते अप्पा बुरुंगले सर, रामभाऊ ढेकळे ज्यांनी परवाच प्रवेश केला, ते
ज्येष्ठ नेते नेवसे आप्पा, विशाल, ज्यांनी या कार्यक्रमासाठी कष्ट केले ते माझे मित्र शरद, रमेश भंडारी, गायकवाड अप्पा, विलास मोरे, अमित गायकवाड, नितीन राऊत, बबन योगी, सुहास काकडे, शिवाजी माग उमेदवारांची आता मी काय नावं घेत नाही, फक्त उमेदवारांची सगळ्यांना ओळख मात्र मी करून देतो. 2 मिनिटाकरता फक्त मी तो सगळ्यांचा वेळ घेतो. या ठिकाणी उमेदवारांनी फक्त उठून सगळ्यांना नमस्कार करावा. सगळ्यांना माहिती कोण कुठल्या वॉर्डामधून आहे ते. उमेदवारांनी प्रत्येक पुढं आलं तर बरं होईल. या ठिकाणी सगळ्यांनी पुढे यावं. माईक देतो त्यांच्याकडे. नाव सांगा. हां, मग हे द्या, कॉर्डलेस माईक द्या. मंगेश शिंदे, प्रभाग क्रमांक 13. माझं चिन्ह आहे कमळ. सौ सुलक्षणा जितेंद्र सरगर, क्रमांक 3 मधून उभा आहे. सर्वांना नमस्कार. मी कुमारी सिद्धाली अनुप शहा. मी प्रभाग क्रमांक 8 बची उमेदवार. माझं चिन्ह कमळ. नमस्ते, मी राजिया मेहबूब मेटकरी, प्रभाग क्रमांक 9ची उमेदवार. माझे चिन्ह घड्याळ. नमस्कार, मी मीना जीवन काकडे. माझं चिन्ह घड्याळ. मी प्रभाग 2 मधून उमेदवार आहे. नमस्कार, मी प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले, प्रभाग क्रमांक 11 कमळाच्या चिन्हावरती उभी आहे. नमस्कार, मी सुपर्णा सनी ऐवळे. मी प्रभाग क्रमांक 2 मधून घड्याळ या चिन्हावरती उभी आहे. नमस्कार, प्रभाग 12 मधून मी स्वाती हेमंत फुले उभी आहे. चिन्ह आहे कमळ. नमस्कार. मी प्रभाग क्रमांक 7 मधून अशोक जयवंत जाधव ब मधून उभा आहे. माझे चिन्ह आहे कमळ. माझं चिन्ह आहे कमळ. स्वाती राजेंद्र भोसले, कमळ आहे. नमस्कार, मी सोहेम लता चंद्रकांत नाईक. माझं चिन्ह घड्याळ आहे. मी प्रभाग क्रमांक 4 मध्ये उभी आहे. नमस्कार, मी कांचन दत्तराज वटकर, क्रमांक 5 मध्ये उभे आहे. नमस्ते, मी किरण देवदास राऊत, प्रभाग क्रमांक 6 मधून मी उभा आहे. नमस्ते, मी रोहित राजेंद्र नागटिये, 5 ब मधून मी उभा आहे. नमस्कार, मी अमित अशोक बोलटे, 10 ब मधनं उभा आहे. माझं चिन्ह आहे कमळ. नमस्कार, मी अमोल प्रकाश बोईटे. मी प्रभाग क्रमांक 9 ब मधून उभा आहे. माझं चिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांचं चिन्ह आहे घड्याळ. चला तेच एकच सेकंड नाही ते आपण राहिलो. हात धरायचे साडीमध्ये छान. सर्व केले. मीडियामार्फत त्यांचे फोटोग्राफ्स पण प्रसिद्ध झाले. मी आता जास्त वेळ घेणार नाही, ताईंना बोलायचं आहे. पण मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला लाडक्या बहिणींना विशेष करून माझी विनंती, देवाभाऊची तुम्हाला शपथ आहे की जे देवाभाऊ महाराष्ट्राच्या तमाम 3.5 कोटी बहिणींच्या पाठीमागे उभे राहिले, जे आपल्याला सर्वांना आणि आपल्या कुटुंबालाही घ्यायला लावायचे.
फलटण शहराची निवडणूक ही विकासावर नसून व्यक्तिगत टीकेवर या ठिकाणी चाललेली आहे. व्यक्तिगत टीका टिप्पणी ह्याच्यावर चालली. फलटण शहरामध्ये काम काय झालंय 30 वर्षात जरा तिकडचा जरा गोंधळ कमी करा रे. जयकुमार हॅलो, कुणीही उठू नका. जेवण कार्यक्रम झाल्यानंतर होणार या ठिकाणी दादांचं भाषण आणि या ठिकाणी प्रदेशात चित्रताई वाघ यांचं भाषण होणार आहे. हे आतले बाहेर या, चला चला सगळे बाहेर या, चला बाहेर सगळे आपल्या इथल्या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांना बाहेर घ्या, चला लवकर. हॉलमध्ये जे बसलेत त्यांनाही विनंती करतो की त्यांनी बाहेर यावे. इथं खुर्च्यामध्ये बसायला जागा आहे सगळ्यांना. आत बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांना बाहेर येण्याकरता विनंती करतो. सर्वजण आत इकडे बसलेल्यांना सुद्धा बाहेर या. ना आत जावं, ते माईक ठेवायचं ना, आत जावं तुम्ही. मला कल्पना आहे उशीर झालेला आहे, त्यामुळं सर्वांची क्षमा मागतो. ताई, फलटण शहरामध्ये भूतो भविष्यती असे जवळपास 125 कोटी रुपये देवाभाऊंनी या फलटण शहराला दिलेले आहेत. 75 कोटी रुपयाच्या रस्त्याचं काम या ठिकाणी चाललंय. नाट्यगृह असू, तारांगण मुंबईला पाहिलं असेल, फलटणला तारांगण मंजूर झालंय. मिनी स्टेडियम फलटणला मंजूर झालंय. महिलांसाठी जिम मंजूर झाली आहे. आणि फलटण शहरामधला एकही रस्ता शिल्लक राहणार नाही. वाचनालय UPSC UPSCच्या विद्यार्थ्यांच्यासाठी वाचनालय सुद्धा मंजूर झाले. सगळ्यांचे आदेश या ठिकाणी लावलेले आहेत. असं कुठलंही नाही की भविष्यात करू. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला हे सगळे आदेश मंजुऱ्या घेऊन लोकांकडे आपण मतं मागायला चाललोय. फलटणमध्ये यांना गटार करता आली नाही. 128 कोटी रुपयाचं गटार हे फलटण शहरामध्ये निर्माण केलं, पण त्या गटारामधनं एकाचंही घर जोडलं गेलं नाही. एकाचं जरी घर गटारामधनं जर जोडलं गेलं असेल तर त्याला आमच्या समोर आणावा, त्याचा सत्कार करू. एकाही व्यक्तीचं गटार जोडलं गेलं नाही, एकाही गटाराचा आउटलेट झाला नाही. आणि 128 कोटी रुपये जे स्वतःला श्रीमंत म्हणतात अशा श्रीमंत माणसांनी टक्केवारी घेऊन गटार संपूर्ण खाऊन टाकलं. माणसे काय काय खातात, माणसं या ठिकाणी जिलेबी खातील, लाडू खातील, काय तुम्ही अन्य काय खाताना बघितलं. पण या ठिकाणी मैला वाहण्यासाठी असणारा गटार खायचं कोणी काम केलं असेल तर ते सुद्धा घाण फलटणमध्येच तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. 128 कोटी रुपये गेलेत. तुम्ही आम्ही जो टॅक्स देतो त्या टॅक्सचे 128 कोटी रुपये ह्या मागच्या 30 वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी तुमच्या पैशाचं गमन केलं, पैसे खाल्ले. त्याचा आपल्याला राग येणार आहे का नाही? 128 कोटी रुपये म्हणतात कशाला? प्रचंड मोठा नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार झालाय. रस्ते कागदावर केले, एकच कॉन्ट्रॅक्टर, सगुणामाता नगर नावाची एजन्सी कागदावर पैसे काढायची, बिलं काढायची. अनेक एजन्सी कागदावर तयार झाल्या, नगरपालिकेच्या पैशाचं गमन झालं. ना नागरिकांना सुविधा झाल्या, ना महिलांना सुविधा झाल्या, ना लोकांना आरोग्याच्या सुविधा दिल्या. कोरोना आल्यावर नगरपालिकेच्या व्यवस्थापनासकट या ठिकाणचे नेते म्हणणारे नेते पुण्यामध्ये जाऊन राहिले. कोरोना गेल्यानंतर 2.5 वर्ष आम्हाला मिळाले. 5 वर्षाच्या आधी त्या ठिकाणी फेसबुक सरकार होतं. 2.5 वर्ष फेसबुक, 2.5 वर्षात आम्हाला काम करायला मिळालं. 30 वर्ष रेल्वे फलटणला, नुसती फलटणची रेल्वे नाही, फलटण पुणे चालू केली. फलटण बारामतीचं काम अंतिम टप्प्यात आलंय. फलटण पंढरपूरचं काम अंतिम टप्प्यात आलंय. फलटणला तुम्ही पुण्यावरून या तरी रस्ते चांगले, आता 4 लेनचे रस्ते आहेत. पंढरपूरवरून या, आसूवरनं या, बारामतीवरनं या, नाहीतर गिरवी घ्या किंवा उपळावरनं या, तुम्ही पुसेगाववरनं या, नाहीतर साताऱ्यावरून या. सगळे रस्ते देवाभाऊंच्या कृपेने फलटणमधले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले. भूतोरा भविष्यती असं काम झालंय. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय या संपूर्ण सातारा जिल्ह्यात कुठं मंजूर झालं नाही तर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आपलं फलटणचं तिला तांत्रिक मंजुरी मिळाली. प्रशासकीय भवन, असं भव्य असं प्रशासकीय भवन 100 कोटी रुपयातला 20 कोटी रुपयाचा हप्ता फलटणला, 18 कोटीचा हप्ता फलटणला आला. 10 कोटी रुपयाचं महसूल भवन फलटणला मंजुरी मिळाली. प्रशासकीय इमारती फलटणला मिळाल्या. या समोर असणाऱ्या विमानतळाची सुद्धा आता
या ठिकाणी विमान उडू शकते का याची चाचणी होणार आहे आणि त्या ठिकाणी छोटेखानी विमानतळ डेव्हलप करण्याचं मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी प्रॉमिस केले. फलटणला तारांगण मंजूर झालं, या ठिकाणी पाण्याच्या योजना मंजूर झाल्या. मला आपल्याला सांगायचं आहे की या ठिकाणी महिलांच्यासाठी शौचालय फलटणमध्ये 30 वर्षात एक सुद्धा शौचालय उभा करू शकले नाही. भाजी विकणाऱ्यांची अवस्था वेगळी. वकील आमच्या इथून पक्षकार आमचे 70 किलोमीटर जास्त मोठी. दिवाळी 21,000 कुटुंबाला फलटण शहराच्या दिवाळी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही फलटण शहराची दिवाळी वर्षानुवर्ष करतो. मला महिलांना पैकले आम्ही मुलींना दिल्या. दादा या ठिकाणी नगरपालिकेला उभा आहेत. या विरोधात ज्यांना रामराजाने तिकीट दिलंय त्यांना नगरपालिका का महानगरपालिका माहीत नाही. फॉर्म बाहेर आल्या सांगतात मी फलटण मी तुमचा मालक आहे. त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या सहकारी संस्थांनी मोडीत काढल्या आणि जे दुसरे करतायत, ज्या ठिकाणी इचलकरंजीवाला कारखाना चालवतोय त्याच्या जीवावर हेटली संस्था नेमक्याची वाट लागली. आम्ही आमच्या वडिला भाई घेऊन या ठिकाणी उपळेकर मंदिरामध्ये 20 वर्ष बघत होते. दुसऱ्याच्या घरातून त्यांना डबा येत होता. माहिती आहे तुम्हाला? त्यांच्या बिचाऱ्या वडिलांच्यासाठी त्यांना भाई बदलता आली नाही. 20 वर्ष एकच कोट फलटण शहराच्या लोकांनी बघितलाय. बरोबर आहे ना? बुरुंगले सर बिचाऱ्याला घरचं जेवण कधी मिळालं नाही. ही अवस्था रामराजे त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या वडिलांची केली. वडिलांच्या प्रेमाबद्दल बोलू नका. आमच्या 2 भावांमधच्या बाबतीत बोलायचा अधिकारच नाही. आमचं नातं हे रक्तापेक्षा घट्ट आहे. तुमच्याच घरातलं काय असेल ते नीट जरा सावरा. भावाच्या पोरांनी एकमेकाच्या अंगावर दगडफेक केली आहे फलटण शहराला सगळ्याला माहिती आहे. आणि कुठला सुसंस्कृतपणा. फलटण यांच्या घरामध्ये एका गुंडाने एकाच्या कोथळात बाहेर काढला घरात रामराजासमोर. एवढे गुंडे फलटण शहराला माहिती आहे ना. कोथळा बाहेर काढला रक्ताचा. फलटण मधले गुंड किती गुंडाच्या मार्गेने झालं. नाही तर ह्या माझ्या महिला भगिनी जिथं फिरायला जातात ते विमानतळ सुद्धा या कुटुंबाने मागितलं होतं. एक सुद्धा ओपन स्पेस फलटण मध्ये शिल्लक लेट बांधली होती. लोक ठेवला नाही. जे आरक्षण होती ती केलं नाही. तारांगण केलं नाही. उद्यानं नाहीत. स्टेडियम. आता दहिवडी फलटणचा रस्त्याचं सुद्धा काम चालू केलंय. एक रस्ता रामराजे करू शकले नाहीत. एक आदरकी रस्ता केला का? पंढरपूर रस्ता केला का? दहिवडी रस्ता केला. आणि मी सांगतोय त्याच्या माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहे, त्याच्याकडे माझ्याकडे पत्र आहेत. तुम्ही एक बांधू शकले नाहीत, शौचालय बांधू शकले नाहीत, करोनामध्ये लोकांना सहाय्य. आणि असं असताना सुद्धा त्याच्या बहीण सुद्धा त्या ठिकाणी नगरसेविका होत्या. पुढच्या फलटणकरांना मी शब्द देतो की रणजितसिंह निंबाळकर जिवंत असच तोपर्यंत एकाही घराला तुम्हाला हात लावून देणार नाही. आणि ह्यांच्या घर पाडायला काढा. घर पाडायला आले तर देवा भावना की या माझ्या गोरगरिबांच्या झोपडपट्टी सुद्धा बघाय. फलटण शहर सुधरून दाखवतो हा रणजितसिंह नाईक निंबाळकरचा तुम्हाला शब्द आहे. येणाऱ्या 5 वर्षात बारामतीच्या बरोबरीने फलटण शहरात परंपरा आपल्याला या ठिकाणी नगरपालिकेला द्यायची. 6 वेळा त्यांना नगरपालिका दिली. महाराष्ट्रामध्ये आहे अशा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश अध्यक्ष आणि व्यक्त होत आहेत. क्या बहिणींनो, वाजलेत 9 वाजून गेलेत. थंडी पण पडली आहे आणि तरी सुद्धा सगळ्या बहिणी ठिकाणी इथं बसल्या आहेत. ही फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे. आणि म्हणून गाणं आहे आपलं, गाणं आहे बाईचं. आणि म्हणणार माझ्यासोबत, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा. येतं का नाही येत? मग म्हणणार कोण? म्हणा बघूया. ताईचा ताईचा एक आईचा. हे गाणं आपलं आहे, आपल्यासाठी आहे. आईची दुडू धावत कधी शिकायला जाते, कधी स्वतःच्या पायावर उभी राहते, कधी लग्नाच्या बोहल्यावर चढते. आपल्याला कळतच नाही. आणि आज पण घरच्यांसाठी भाकरी भाजी सगळं करून आलेल्या आहेत म्हणून त्या निश्चिंत बसल्या. आम्ही कुठेही असलो तरी आमच्या डोक्यामध्ये कांदे बटाटे पीठ, उद्याची भाजी काय, रात्रीचं जेवण काय, हे कायम आम्ही गुरफटलेलो असतो. आणि म्हणून या ताईंसाठी काय करता येईल याचा विचार आपल्या नेत्यांनी केला.
मला माझ्या सगळ्यात महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी केलं. आणि त्यानंतर आपली जर शक्ती कोणी ओळखली, त्यांचं नाव आहे या देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री. त्यांनी अधिकार दिला. आपली आई आजी आपण मतदान करत राहिलो. 2014ला जेव्हा प्रधानमंत्री मोदीजी झाले, त्यांनी सगळ्यात आधी काय काम केलं तुम्ही सगळ्यांनी आठवा. लहान अगं होते का? हो नाही काही म्हणाल का? नाही मला भाषण नाही करतायत. होते का? लोटे घेऊन जायचो ना रस्त्याच्या कडेला, इकडे तिकडे. गाडी आली का? गाडी गेली का? सगळ्यांनी केलं. आम्ही घरची इज्जत म्हणजे घरची लक्ष्मी आवडायचं का? पण पर्याय नव्हता, कारण सुविधाच नव्हती. आणि जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी बघितलं की ही इज्जत फक्त यांच्या घरची नाही, माझ्या देशाची इज्जत आहे. नरेंद्र मोदी आहे मैत्रिणींनो, लक्षात ठेवा. आज घराघरात टॉयलेट आहेत. या देशामध्ये असं कुठलं गाव नाही, कुठलं खेडं नाही की ज्या ठिकाणी टॉयलेट नाही आहे. आणि टॉयलेटला पण नाव दिलं इज्जत घर. खूप काही गोष्टी आपल्यासाठी केल्यात. 100 जर योजना असतील त्याच्यातल्या 35 योजना या फक्त आणि फक्त महिलांसाठी आहेत. जर मी आता मग तिला मी सांगते, तुम्हालाही सांगते, मोबाईल आहे का प्रत्येकीकडे? आहे का? जरा एक नंबर सांगते, सेव्ह करून ठेवा. नंबर आपल्या देवा भाऊने दिलेला नंबर आहे. कुठेही असाल, फलटणला असाल, पुण्याला असाल, ठाण्याला असाल, तुम्हाला वाटलं माझ्या जीवाला धोका आहे, मला कोणी त्रास देतोय, कुठला नंबर डायल करायचा? तुम्ही जिथे असाल त्या ठिकाणी 5 ते 7 मिनिटांमध्ये पोलीस येतील आणि तुम्हाला मदत करतील. पिऊन आले, मला मारलं, पोरांना मारलं, म्हणाले निघ माझ्या घरातून बाहेर. आता तुम्हाला एक गुड न्यूज सांगू का? सांगू का ग? आता मोदीजींनी तुमच्या नावावर घर झालं. दाजी डुलत डुलत येऊन आपण असं करू नये. मी असं म्हणते की आपल्या सगळ्यांचा संसार सुखाचा व्हावा, याच्यातला मजेचा भाग सोडून द्या. पण मला हे तुम्हाला सांगायचंय मैत्रिणींनो की मुख्य प्रवाहामध्ये आपल्याला आपले देवाभाऊ काम करतायत. आता आपली योजना, लाडकी योजना म्हणजे लाडक्या बहिणीची योजना. लाडकी बहिणी योजना म्हटली की विरोधकांच्या तर पोटात गुडगुड्याच होतात. हे जे आता दोडक्या बहिणी पण आहेत, त्यामुळे जेव्हा येतील दारात तेव्हा त्यांना नक्की सांगा. हे मला तुम्हाला सांगायचंय मैत्रिणींनो की आम्ही नवऱ्याच्या तो देवा भाऊच्या लाडक्या बहिणीच्या मेसेजची, आणि मग एकमेकींना फोन करतो, तुला आलं? तेवढ्या याच्यात जर नवऱ्याने काही कटकट केली तर त्याचं काही खरंच नाही. माझ्या बहिणींनो 1,500मध्ये जवळपास 3.25 कोटी या राज्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पुंजी ही आपल्या संसारासाठी असते. आणि त्याच्यामध्ये हे 1,500 खारीचा वाटा म्हणून आपल्या सगळ्यांना, हे तुझं तिकीट, माझं तिकीट. आता नवरा आमच्या मागे लागतो, मला घेऊन जाते का तू? आम्ही म्हणतो नाही, तुमच्या एका तिकिटापेक्षा मी बाकीच्या कामांना जातो. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी काम हे आमच्या देवाभाऊने आमच्या काम केलंय. 9 महिने आपण आपल्या बाळाला, आनंदाची गोष्ट ही सुद्धा मैत्रिणींनो देवाभाऊच्या माध्यमातून झाली आहे. लाडक्या बहिणी तर आता आहेच. माझा माणूस कधी निवडणुकीत पडला, अतिशय असं प्रेम आहे, हे माझं आहे, माझा, की आपण फसवले गेलो. आणि मग आपला सचिन भाऊ हा त्या ठिकाणी आपला नगरसेविका ताई, तुम्ही त्यांना निवडून देणार आहात. मी पाहिलंय, मी तुमचं प्रेम पाहिलंय. आणि तुमच्यावर आपले देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री
यांनी SIT स्थापन केली, तेजस्वी मध्ये ही केस दिली, देशांचा आयोग सुद्धा मेहराजी त्या ठिकाणी स्थापन केला. त्यामुळे येणाऱ्या दिवसात काय कोणीही असेल त्याला आम्ही सोडणार नाही आणि कुणाला पाठीशी घालणार नाही. मी रणजित दादांची प्रेस सुद्धा बघितली आहे. मला वाटतं त्यावरती त्या ठिकाणी प्रेस घेतली की तुम्ही या आणि मला विचारा, मी तुम्हाला सगळ्या गोष्टींची उत्तरं देतो. पण दुर्दैवाने कोणी आलंच नाही. पत्रकारांना सांगितलं ज्याच्या मनात जो प्रश्न आहे तो तुम्ही विचारा. तुम्ही सगळे इथे बसलेले त्याला साक्षीदार असालच. ज्याला जे वाटतंय, जो प्रश्न विचारले गेले त्याला उत्तरं दिली गेली, कागदपत्र दाखवली गेली. पण यामध्ये जो त्रास, मानसिक त्रास जो होतो तो प्रचंड आहे. तो प्रचंड आहे. नेहमी जो हुशार विद्यार्थी असतो माहिती आहे की याच्यातच ती क्षमता आहे जो तो व्यवस्थितपणे सोडवू शकतो आणि त्याला उत्तर देऊ शकतो. त्याही वेळेला या सगळ्या भगिनी मी पाहत होते तुमची प्रेम कुठल्या स्तरावर चाललंय. एकमेकांबद्दल द्वेष आपण समजू शकतो, पण तो किती एखाद्याला उद्ध्वस्त करण्यापर्यंत हे या फलटणमध्ये मी बघितलं, जे अत्यंत दुर्दैवी आहे. मला असं वाटतं कुठली पण निवडणूक असते, ही नगरपालिकेची निवडणूक आहे. माझं शहर पण काय काम केलं याच्यावरती बोललं गेलं पाहिजे होते. त्यावेळेला त्यांनी काय काम केलं हे तुम्ही बघितलंय. आणि म्हणून 20 तारखेला, येणाऱ्या 20 तारखेला आपली कमळ आणि लक्षात राहील ना. याच्यासाठी विचारते की शहराचा विकास करायचा आहे, आपल्या मुलांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी ही संधी आहे तुम्हाला. कारण माझा विश्वास आहे, मला माहिती आहे दादा आमचे नवरे किती, तुम्ही किती बाहेर मोठे नेते असलात तरी घरचे मंत्री कोण आहे? नवरा काय का असे ना, ऑफिसर असू दे, नाही तर आज आम्हाला माहिती आहे काय. दादा परमेश्वराने आम्हाला पांढरे पांढरे शर्ट घालून बसलेत, एकाने पिवळा घातलाय. मी म्हणते आमच्या वहिन्यांनी जर तुमचे शर्ट चोळून मोळून धुतले नाही तर तुम्हाला कोण राम राम पण करायचं नाही, लक्षात ठेवा. परमेश्वराने आम्हाला ताकद दिली आहे. कसली ताकद दिली आहे? 31. अरे तुम्हाला तेवढंच दिसतं जे समोर दिसतं, पण माझ्या भावांनो आम्हाला त्याच्या पलीकडचं दिसतं. भविष्याचा वेध घेता येतो. या मातृशक्तीला परत आपल्या घरी आणायचं नाही, ही पण आम्हाला ताकद दिली आहे. मी काय सांगते, आणि म्हणून कणभर जास्त आम्हाला कळतं. मी नेहमी माझ्या महिला मोर्चा लावा. एक ताई आला, नवरा जाताना सांगून जायचा, जाऊन सांगतो घरातून निघताना कमळाचं बटन दाबून या. सांगतो का? आमच्यासाठी, आमच्या परिवारासाठी जर कोण त्या ठिकाणी असेल तर आपल्या लेकरांची पण काळजी आहे. आपल्या मुलींना इंजिनियर बनायचं, डॉक्टर बनायचं, सगळ्या त्यांच्या भाचींसाठी त्या मोफत केलंय. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की येणारी, मग जेव्हा जाईल सांगून की आज मी काही जेवायला येत नाही, समजून जा. पटन देईल तुमचा मंत्र. आणि ज्या भावाच्या मागे इतक्या बहिणी उभ्या राहतात उनको कोई हक हा मोठ्या पद्धतीने झाला पाहिजे. माझ्या लाडकी वंदे वंदे रणजित दादा, तू मागे बढो.